नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या यूट्यूब परिवारामध्ये आपलं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, CP मुंबई पोलीस भरती 2024 जसं की तुम्हाला माहिती आहे आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे. कारागृह शिपाई दक्षिण आणि उत्तर जो भाग आहे त्याची आता 2 दिवसामध्ये फिजिकल जे आहे मित्रांनो सुरू होणार आहे. 16 तारखेपर्यंत फिजिकल चालणार आहे आणि त्यानंतर सर्वांना अपेक्षा आहे लेखी परीक्षेची तारीख कधी डिक्लेअर होईल आणि कोणत्या पदासाठी पहिले लेखी परीक्षा होईल, चालकसाठी होईल, कारागृहासाठी होईल की कॉन्स्टेबलसाठी होईल आणि कोणत्या पदासाठी जास्त स्पर्धा असणार आहे. 30पेक्षा कमी मार्क्सवाल्यांचं कसं होणार आहे, काय होणार आहे, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करत जा मित्रांनो. तर मित्रांनो बघा, आता जसं की आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आत्तापर्यंत भरती प्रक्रियेविषयी ज्या काही अपडेट दिलेले आहेत तर त्या कुठे ना कुठे 70-80-90% कुठे कधी 100% आपल्या अंदाज काही असतील तर हे कुठे ना कुठे खरे ठरलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असं खूप मोठं वेगळं असं काय नव्हतं मित्रांनो की आपण खूपच ग्रेट आहेत म्हणून का नाही मित्रांनो. एक लॉजिक होतं, एवढ्या एवढ्या जागा आहेत, ह्या पर्सेंटेजमध्ये फॉर्म आलेले आहेत, त्या दृष्टिकोनातून एवढे एवढे फॉर्म आलेले आहेत आणि रोज 10,000, 8,000, 10,000, 10,500 कॅन्डिडेट येतील. त्या दृष्टिकोनातून कधीपर्यंत ग्राउंड होऊ शकतं, कधीपर्यंत मैदानी चाचणी चालू शकते, त्या दृष्टिकोनातून एक नॉर्मल कॅल्क्युलेशन होतं मित्रांनो. ते तुम्ही करू शकता, त्यामध्ये खूप मोठं मी काही योगदान आहे माझं असं काही नाही आहे. तर जसं सांगितलं होतं, आता मी मागे एक अपडेट दिली होती कारण की जे वैयक्तिक मित्रांचे जे अनुभव होते विद्यार्थ्यांचे, ते अनुभव मी तुम्हाला सांगितले होते की कारागृह ग्राउंडबद्दल म्हणजे गणपतीनंतर होऊ शकतं का अगोदर होऊ शकतं. पण मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की जे ग्राउंड घेणारे पोलीस कर्मचारी होते यांना रिलीव्ह करणं हे होतं 9 तारखेला 8 तारखेनंतर रिलीव्ह करणार होते आपापल्या स्टेशनला गणपतीसाठी आणि त्याच्या जागी दुसरे कर्मचारी पण अपॉइंट होऊ शकतात. असं जरुरी नव्हतं कारण की बाहेरचे सुद्धा येऊ शकतात, की असं जरुरी नाही की फक्त तिथले त्यांच्या अंडरमधलेच असतील असं का नाही. बाहेरचे सुद्धा येऊन त्यांचीसुद्धा मदत घेतली जाऊ शकते आणि त्या ठिकाणी हे कर्मचारी जे होते त्यांना रिलीव्ह करण्यात आलं होतं. त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी आता ग्राउंडसाठी 8 तारखेपासून म्हणजे 7 तारखेपासून येणार आहे. 16 तारखेपर्यंत आपलं मुंबई CP मुंबईचं पूर्ण ग्राउंड समाप्त होणार आहे. त्याच्यानंतर आता सर्वात मोठा प्रश्न जो सर्वांच्या मनात आहे, काहींचे खूप मोठे चान्सेस गेलेले. आता मला भरपूर कमेंट बॉक्समध्ये होतं की काहींचा 1 सप्टेंबरला पेपर होता, तो ग्राउंडला नाही जाऊ शकला. कोणाचा 28 तारखेला पेपर होता, ते ग्राउंडला नाही जाऊ शकले. तर त्यांच्यासाठी एक शेवटची संधी मला असं वाटतं कुठे ना कुठे मिळणार आहे. जसं फिमेलसाठी एक संधी मिळालेली आहे. तर फिमेलसाठी 1 दिवस परत मला वाटतं राखीव राहतील बाकी 2 पदासाठी आणि 1 दिवस त्याच्यासाठी आणि 2 दिवस मला असं कुठेतरी वाटतं 2 किंवा 3 दिवस पकडा तुम्ही, की कॉन्स्टेबल पुरुष, चालक आणि प्रिझन समजा म्हणजे कारागृह यांच्यासाठी 2 ते 3 दिवस पकडून चाला. कॉन्स्टेबलसाठी 2 आणि प्रिझनसाठी आणि चालकसाठी 1 दिवस जरी पकडला तर 3 दिवस ते आणि महिलांचा 1 दिवस जर पकडला तर मला असं वाटतं कुठे ना कुठे 3 दिवस किंवा 4 दिवस 3 किंवा 4 दिवस हे शेवटची संधी म्हणून एखाद्या वेळेस कॅन्डिडेटला बोलू शकतात. शेवटची संधी सर्वांना मिळायला पाहिजे कारण की पावसामुळे आणि ह्या गोष्टीमुळे भरपूर विद्यार्थ्यांना खूप नुकसान झालं आहे. काही ठिकाणी काही जिल्ह्यांचे तालुक्यांचे संपर्क तुटल्यामुळे काही विद्यार्थी टायमावर पोहोचू शकले नाही किंवा कोणाची एक्झाम असल्यामुळे, कोणाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे, त्यामुळे सुद्धा आणि कोणी जास्त हुशारी केल्यामुळे सुद्धा काहींचं ग्राउंड बाकी आहे. तर शेवटची संधी असं मला तरी वाटतं की बाकी जिल्ह्याच्या ठिकाणी पण भरपूर ठिकाणी मिळालेली आहे आणि CP मुंबईलासुद्धा जर मिळाली तर 2 ते 3 दिवस CP मुंबईचं कारण की 5.25 लाख फॉर्म आलेले आहेत आणि कुठे कुठे मला तरी वाटतं 30-40 हजार कॅन्डिडेट हे ॲबसेंट किंवा गैरहजर किंवा बाकी गोष्टीनुसार असू शकतात. पण एवढ्यांना संधी मिळेल याची कमी गॅरंटी. पण प्रॉब्लेम काय होतं मित्रांनो, गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांसुद्धा नाव त्याच्यामध्ये येतं, बरोबर का. ओरिजिनल ग्राउंडला जरी समजा 1,000, 2,000, 3,000, 4,000 येतील लोकं, पण गैरहजर जेवढे आहेत तेवढ्यांचं लिस्टमध्ये नाव तर संधी तर प्रत्येकालाच देणं आहे ना. आणि त्यांना माहीत नाही की एका दिवशी किती कॅन्डिडेट येणार आहे. समजा 50,000 सगळे विद्यार्थी गैरहजर आहेत, एका दिवशी ते 10,000 बोलवतील, त्या 10,000तले 1,000सुद्धा येणार नाही. त्यामुळे 2-4 दिवस तर पकडून चाला तुम्ही. 20 सप्टेंबरपर्यंत आपलं CP मुंबई पोलीसचं ग्राउंड टोटल कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये मधात बँड्समनची टेस्ट होईल, ज्या होणार त्या चालकच्या होतील त्याच्यामध्येच आणि 20 सप्टेंबरपर्यंत सर्व गोष्टी कंप्लीट क्लिअर होऊन जातील
त्याच्यानंतर आले मित्रांनो लेखी परीक्षा. तर लेखी परीक्षेला जर तुम्ही आजपासून पकडले, आजची 5 सप्टेंबर तारीख आहे मित्रांनो, 5 जर पकडलं, 20ला जरी आपलं ग्राउंड म्हटलं, तर कॉन्स्टेबलचं जे ग्राउंड आहे मित्रांनो, हे कॉन्स्टेबलचं ग्राउंड आपलं 7 तारखेला संपणार आहे. चालक पदाचा ऑलरेडी संपलेला आहे. म्हणजे चालक महिला आणि पुरुष संपलेला आहे. मला वाटतं कुठेतरी बॅकमध्ये, म्हणजे आता हे ग्राउंड वेगळे, इथे कर्मचारी वेगळे आहेत, पण कुठेतरी बॅकमध्ये मला असं वाटते की मुंबई चालक पुरुष आणि महिला यांचे जी मेरिट लागण्याची प्रोसेस असेल मित्रांनो, कशाची? लेखीसाठी. ओके. त्यांची कुठेतरी ते कंप्लीट करून ठेवतील. कारण तुम्हाला माहिती आहे चालक पदासाठी टेस्टसाठी त्यांनी एक नोटिफिकेशन टाकलेलं आहे, बरोबर? आणि त्यांची कट ऑफ टाकली त्यांनी, त्यांची आता टेस्ट होणार, बरोबर? म्हणजे यांची कट ऑफ लागली, यांची टेस्ट होणार. त्याच्यानंतर आलं कॉन्स्टेबल आता 7 तारखेपर्यंत पुरुष कंप्लीट होणार आहे, बरोबर? पुरुष कंप्लीट होणार आहे. माझ्याकडून सांगण्यातून चुकी झालेली की मुंबई चालकचं तर कट ऑफ लागलेला आहे, बरोबर? आता याच्यानंतर कट ऑफ लागणार आहे कॉन्स्टेबलचं, कारण की कॉन्स्टेबलचं ग्राउंड आता कंप्लीट होणार आहे. जसं चालकचं कंप्लीट झालं तसं कॉन्स्टेबल सुरू झालं, बरोबर? म्हणजे तुम्ही जर एक विचार केला तर त्यांनी काय केलं, 10-15 दिवसामध्येच कॉन्स्टेबलचं काय केलं, कट ऑफ डिक्लेअर करून टाकला. तसंच पुरुष आता कॉन्स्टेबल 7 तारखेला संपलं, तर पुरुष संपल्यानंतर लगेच शेवटची संधी तर देणं आहे ना. शेवटची संधी देईपर्यंत तर ते फायनल कट ऑफ लावू शकणार नाही. जेव्हा शेवटची संधी देतील, म्हणजे 20 तारखेपर्यंत असं समजून चाला की शेवटची संधी देतील, तोपर्यंत काय करतील, हे जे कॅन्डिडेट बाकीचे आहेत, महिला किंवा पुरुष ज्यांचं फिजिकल 7 तारखेपर्यंत होणार आहे, यांचं मला असं वाटतं की मार्कशीट तयार होऊन जाते फिजिकलच्या. आणि जे ॲबसेंट राहतील त्यांच्या मार्कशीट, त्या तर ते 1 घंट्या 2 घंट्यामध्ये पण तेवढे कॅन्डिडेटचे मार्कशीट हे होऊन शकते आणि लगेच कट ऑफ डिक्लेअर होऊ शकतो. त्याच्यानंतर कारागृहाचं 16 तारखेपर्यंत होणार. महिलांचं ऑलरेडी झालेलं आहे. महिलांचं कारागृह हे कॅन्डिडेट कमी असल्यामुळे 1,00,000 कॅन्डिडेट त्यांना चेक मार्क्स करायला काय एवढं खूप मोठं कट ऑफ लावणं खूप काही अवघड नाही आहे. ते पण ते 1-2 दिवसामध्ये त्यांचं पण पूर्ण कट ऑफ वगैरे होऊ शकतो. म्हणजे 1-2 दिवसाच्या फरकाने पूर्ण कॉन्स्टेबल आणि कारागृहाचा कट ऑफ लागू शकतो. आणि त्याच्यानंतर जर यांच्या समांतरच जर चालकची समजा टेस्ट झाली, ड्रायव्हिंग टेस्ट जी असते समजा आपल्याची टेस्ट झाली चालकची, त्याच्यानंतर चालक, कॉन्स्टेबल आणि कारागृह याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी, म्हणजे जसं की असं आपण म्हणू शकतो की चालक पदासाठी सर्वात पहिले फिजिकल कंप्लीट झालेलं आहे. तर चालकचा पेपर हा फर्स्ट संडे, म्हणजे असं पकडून झाला तुम्ही संडे, जो सप्टेंबरचा संडे येईल शेवटचा तो. ओके. त्याच्यानंतर ऑक्टोबरचा फर्स्ट संडे राहू शकतो, हा राहू शकतो मित्रांनो कॉन्स्टेबलसाठी. आणि कारागृहासाठी ऑक्टोबरचा सेकंड संडे जो राहील त्यासाठी कारागृह. जरुरी नाही की संडेलाच ग्राउंड म्हणजे संडेलाच लेखी होईल असं जरुरीसुद्धा नाही आहे, की 1-1 हप्त्याचा गॅप देतील असंही जरुरी नाही मित्रांनो. कधी कधी असं होऊ शकतं की ते 2-2, 3-3 दिवसाचा गॅप देऊनसुद्धा करू शकतात. कारण की यांना कुठे शाळेवर किंवा कोणत्या शाळेसोबत कॉन्टॅक्ट करून किंवा त्या शाळेला फक्त रविवारी सुट्टी असते म्हणून त्या शाळेमध्ये पेपर घ्यायचा असं बिलकुल नाही आहे. यांचं ग्राउंड आहे, पेपर जर नसेल म्हणजे पाणी पाऊस जर नसेल तर ओपन ग्राउंडमध्ये घेऊ शकतात किंवा मग हॉलमध्ये सुद्धा अरेंजमेंट करू शकतात. असं म्हणू शकत नाही तुम्ही की सर एवढे कॅन्डिडेट कुठे ॲडजस्ट होतील असं तसं. मागच्या वर्षी याच्यापेक्षा तिप्पट कॅन्डिडेट होते, जवळपास 85-90 हजार कॅन्डिडेटनं लेखी परीक्षा दिली होती. एका दिवसामध्ये तेवढ्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या होत्या. असं बिलकुल तुम्ही समजू नका की लेखी परीक्षा एका दिवसामध्ये एवढी कशी पॉसिबल आहे. पॉसिबल होतं, त्याबद्दल त्यांचं बॅकमध्ये तेवढं नियोजनसुद्धा सुरू आहे. तुम्हाला असं नका समजू तुम्ही की तुमचं ग्राउंड सुरू म्हणजे पाठीमागच्या सर्व गोष्टी त्यांच्या बंद आहे. नाही, बघा ग्राउंड सुरू होतं तरी चालकचा कट ऑफ लावला की नाही, ग्राउंड सुरू होतं तरी चालकचा कट ऑफ लागला की नाही लागला, बरोबर? चालकचा कट ऑफ लागला, ग्राउंड सुरू होतं तसं कारागृहाचा सुरू असताना तोपर्यंत कॉन्स्टेबल लागू शकतो. पण का नाही लागणार, कुठे ना कुठे शेवटची संधी त्यांना मिळणे आणखी बाकी आहे. शेवटची संधी मिळाल्यानंतर तोपर्यंत यांचं कॉन्स्टेबलचं तर ग्राउंडचं कट ऑफ ते जवळपास करून ठेवणार आहेत पूर्ण मार्क्स वगैरे कॅन्डिडेटचे. कारण की 3.5 लाखपर्यंत फॉर्म आलेले आहे. त्याच्यातले 3 लाखांनी 3.5 लाखांनी तर पेपर म्हणजे ग्राउंड दिलेलंच आहे. 20-25 हजार विद्यार्थी ॲबसेंट असतील, त्यांचं ग्राउंड होऊन ते मार्क्स त्याच्यामध्ये ॲड करून 1-2 दिवसामध्ये तो कट ऑफ डिक्लेअर करून लगेच कारागृहाचा
त्यामुळे हा कट ऑफ खूप फास्ट लागणार आहे. आणि 10 म्हणजे 15 ऑक्टोबरच्या पहिले, ओके, आचारसंहिता लागू द्या, त्याच्या अगोदर ते कंप्लीट होऊन जाऊ राहिलं. 15 ऑक्टोबरच्या पहिले ही सर्व प्रोसेस म्हणजे सर्व लेखी परीक्षा तुमच्या, माझी तारीख लक्षात ठेवा परत एकदा, 10 ते 15 ऑक्टोबरच्या पहिले सर्व पेपर तुमचे कंप्लीट होणार आहेत. ओके. 20 सप्टेंबरच्या अगोदर तर तुमची कोणत्याच पदाची लेखी परीक्षा होणार नाही, लक्षात ठेवा. सप्टेंबरचा शेवटचा संडे, ऑक्टोबरचा पहिला संडे आणि ऑक्टोबरचा सेकंड संडे, या 3 संडेला असं तुम्ही फिक्स चालून चाला की तिन्ही पदासाठी तुमचा पेपर होणार आहेत. जरुरी नाही संडेलाच होतील म्हणून, जरुरीच नाही हप्ताभर ऑफ देतील म्हणून, 2-2, 3-3 दिवसाच्या फरकाने सुद्धा त्या गोष्टी होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन ठेवा. स्ट्रॅटेजी आपली 80-90+ मार्काची कशी राहू शकते लेखीला, त्याबद्दलसुद्धा आपण व्हिडिओ बनवू नेक्स्ट. त्यामध्ये तुम्हाला सांगेल की जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न कसा करायचा आहे. ओके. तर पदासाठी पहिले चालक, कॉन्स्टेबल आणि कारागृह अशा पेपरचा पॅटर्न राहू शकतो. ओके. कारण की चालकची भरती अगोदर झालेली आहे फिजिकल, त्यांचा कट ऑफ अगोदर डिक्लेअर झालेला आहे, त्यांची टेस्ट होऊन त्यांचा पेपर लवकर होऊ शकतो. कॅन्डिडेट कमी आहे त्यामुळे पेपर सेट करायला पण आणि पेपरचे हे करायला पण कमी वेळ लागू शकतो. त्यामुळे चालक फर्स्ट, कॉन्स्टेबल सेकंड आणि कारागृह थर्ड, असं माझं एक अजम्पशन आहे. रॉंग होऊ शकतो कदाचित कॉन्स्टेबल पहिले होईल, पण कुठे ना कुठे चालक, कॉन्स्टेबल आणि कारागृह, तर असंच पकडून चाला. चालक ज्यांची तयारी आहे आजपासून तुम्हाला 24 दिवस. ओके. त्याच्यानंतर शिपाई पदासाठी आजपासून 1 महिना आणि कारागृहासाठी असं पकडून चाला 35 ते 37 दिवस. तर ॲव्हरेज जर करायचं म्हणलं तर सर्वांनी असं पकडून चाला की 25 ते 30 दिवस आपल्याकडे आहेत. त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. ओके. त्याच्यानंतर प्रश्न राहिला कोणत्या पदासाठी जास्त स्पर्धा आहे. तर स्पर्धा बघायची झाली तर सर्वच पदासाठी जास्त स्पर्धा आहे. चालक पदासाठी जवळपास ॲव्हरेज रेशो काढला महिला पुरुषांचा तर एका पदासाठी 100चं कॅल्क्युलेशन जातं. कॉन्स्टेबलसाठी जर पुरुष महिला जर उमेदवार काढले तर एका पदासाठी जवळपास 110-115पर्यंत कॉम्पिटिशन जातं. कारागृहासाठी त्याच्यापेक्षा थोडंसं हाय जाऊ शकतं 120पर्यंत. तर या दृष्टिकोनातून कट ऑफ तर डिक्लेअर ह्या करणारच आहे की एका जागेसाठी किती फॉर्म आहेत. ॲव्हरेज जर पकडलं तर 100, 110, 120पर्यंत फॉर्म आहेत. त्यामुळे जवळपास चालक पदासाठी थोडी कॉम्पिटिशन कमी आहे, पण कट ऑफ तुम्ही बघू शकता ग्राउंडचा खूप हाय गेला आहे. कॉन्स्टेबल 115-120चा रेशो आहे आणि याच्यासाठी सुद्धा कारागृहासाठी सुद्धा 115-120च्या रेशोच्या दरम्यान आहेच. आता 30+ मार्क्सवाल्यांनी तर फुल प्रिपरेशन करायची आहे. कोणत्याही कास्टचा असो तो, तुम्ही कट ऑफमध्ये बसा नका बसू. आता 30पेक्षा कमी मार्क्सवाल्यांनी काय करायचं तर तुम्ही पण फक्त अभ्यासच करायचा आहे, पण तुम्ही काय करायचं आहे ग्राउंड प्लस अभ्यास सुरू ठेवायचा आहे. मला तरी असं वाटतं की पुरुषांचा कोणत्याच कॅटेगरीचा कट ऑफ हा 30च्या खाली येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. बघा, एक कुठेतरी EWS आला तर, जर तर पोलीस पाल्य आणि एक्स सर्व्हिसमॅन. ओके. बाकी कॅटेगरीचा 30च्या खाली कट ऑफ येण्याचे चान्सेस पुरुष उमेदवार खूप कमी आहे. EWS पण येणार नाही 100% असं वाटतं मला. पोलीस पाल्य 27-28-28च्या रेंजमध्ये आणि एक्स सर्व्हिसमॅन 26-27च्या रेंजमध्ये लागू शकतो. बाकी अदर कॅटेगरीसाठी ओपन तर ऑलरेडी हाय जाणार आहे. पण तरी मी म्हणेल की जेवढ्या महिला, जेवढे पुरुष उमेदवार आहेत, जे कोणी पात्र झालेले आहेत लेखीसाठी, त्यांनी सरळ अभ्यास करायचा आहे. म्हणजे पात्र म्हणजे 25 मार्क ज्यांनी क्वालिफाईंग मार्क घेतलेले आहेत त्यांनी अभ्यास करायचा आहे. सोबत त्यांनी ग्राउंडची सुद्धा तयारी ठेवायची आहे. 9,500ची 7,500ची भरती प्रक्रिया डिसेंबरमध्ये होणार आहे. अभ्यास हा पेपर निघाल्यानंतर करायचा नसतो, तर अभ्यास हा स्टार्टिंगपासून करायचा असतो. हे जे स्क्रीनवर तुम्हाला वरती दिसत आहे मित्रांनो, इथं भले PSIची आहेत समोर, पाठीमागे कॉन्स्टेबल आहेत. तर ही वर्दी मिळवायची असेल मित्रांनो तर अभ्यास हा पहिल्यापासून करावा लागतो. काय म्हणतात ना, पी हळद आणि हो गोरी, असं होत नसतं मित्रांनो. अभ्यास हा स्टार्टिंगपासून ठेवावा लागतो. त्याची स्ट्रॅटेजी असते. ज्यांचं ग्राउंड कमी आहे, आज जे कट ऑफचे 1-2 मार्कापासून त्यांना स्वतः असं वाटतं की आपण कमी आहेत, त्यांनी कट ऑफ होईपर्यंत वाट बघा. तोपर्यंत लेखीची जोरदार तयारी करा. जशी कट ऑफ लागली तुम्ही कटले त्या दिवशी तुम्ही सकाळी संध्याकाळी ग्राउंडची तयारी करा. दुपारच्या टायमाला अभ्यासाचं नियोजन करा. तेव्हा तुम्ही डिसेंबरमध्ये अंगावर वर्दी घेऊ शकसाल मित्रांनो. नाहीतर तुम्ही म्हणसाल मी आता याच्यातून कटलो, आता अभ्यासही गेला आणि फिजिकलही गेलं, तुमची डिसेंबरमध्ये हीच बोंब राहणार. डिसेंबरमध्ये परत तुम्ही कटणार
परत तुम्ही म्हणाल आता नेक्स्ट भरती. नेक्स्ट कधीच नाही. जो म्हणतो उद्या करील, त्याचा हा उद्या कधीच येत नाही मित्रांनो. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जो म्हणतो की आता उद्या करील, त्याचा उद्या कधीच येत नाही. तो आयुष्यात अपयशीच होणार. उद्याची जो वाट बघतो, नाही. जो आत्ताची वेळ तुमची आहे, त्याची तयारी करा. 25 मार्क असेल, ग्राउंडमध्ये 40+ कसे होतील त्याचे नियोजन करा. पण अभ्यास सोडू नका. लेखी परीक्षेमध्ये स्कोअर करणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवणार आहे की तुम्ही 90+ तुमचं टार्गेट कसं पाहिजे आणि त्यासाठी तुमची कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची. ओके. तर असा प्रामाणिकपणे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता. पोलीस भरतींच्या विद्यार्थ्यांसाठी, स्पेशल CP मुंबईवाल्यांसाठी. कट ऑफ कदाचित हायसुद्धा लावू शकतो. कारण की आपल्याला मार्क्स कमी आहे म्हणजे सर्वांना कमी येतात, हा भ्रम भरपूर वेळेस तुटलेला आहे. ओके. त्यामुळे हा भ्रम जर तुटला तर परत तुम्ही डिप्रेशनमध्ये जासाल. त्यामुळे मनाची तयारी आतापासून ठेवा. ज्यांना 25+ मार्क्स आहेत त्यांनी अभ्यास सुरू ठेवा. त्या भरतीमध्ये नाही, नेक्स्ट भरतीमध्ये तुमचा माझे शब्द लिहून ठेवा तुम्ही, नक्की फायदा होईल. ओके. त्यामुळे कुठेही हार मानू नका. सर्वजणं तर लागणार नाही आहेत, पण सर्वजणं लागले पाहिजे त्या दृष्टिकोनातून अभ्याससुद्धा करायचा आहे. ओके. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि हा व्हिडिओ अपेक्षा करतो की तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि आपलं जे स्पर्धा परीक्षा यशोमार्ग हे चॅनल आहे, तर यामध्ये आपण जे मार्गदर्शन करतो जास्तीत जास्त प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो. आणि ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल, तुम्हाला कसं आवडेल याचाच मी प्रयत्न करत असतो. तर असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सुखी राहा. धन्यवाद.